नमस्कार. जय महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी ऋषिकेश आयर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर देखील करा. सध्या बघायला गेलं तर आपल्याला दोन डिप्रेशनचा प्रवाह आपल्याला बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात दिसत आहे. आता बंगालच्या उपसागरात जे नव्याने डिप्रेशन तयार झाला आहे त्याचा राज्यात प्रभाव होणार आहे का हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण सविस्तर अंदाज घेणार आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आता एका डिप्रेशनचा प्रभाव हा आपल्याला राज्यावर झालेला दिसला. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली, अनेक ठिकाणी अतिवृष्टीसारखे मोठाले पाऊस झाले. परंतु ह्या डिप्रेशनचा प्रभाव हा आपल्याला राज्यात कितपत होणार आहे हेच आपण जाणून घेणार आहे. आणि सध्या बघायला गेलं तर राज्यातील बऱ्याचशा भागांमधील पाऊस देखील आता उघडला आहे. अनेक ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे आणि झालं देखील आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक भागांमधला पाऊस आपल्याला कमी होताना दिसत आहे. परंतु 4, 5, 6 ही जी तारीख असणार आहे ह्या तारखांना आपल्या राज्यात पाऊस थोडाफार प्रमाणात हजेरी लावताना दिसणार आहे. तर जीएफएस मॉडेलनुसार आपण पाहू शकता आपल्याला 2 तारखेला राज्यात कोरडे हवामान व अनेक भागातून पावसाची उघडीप दिसत आहे. आपल्याला केवळ कोकण किनारपट्टीला थोड्याफार प्रमाणात पावसाचा प्रभाव दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला राज्यात कोणत्याही स्वरूपाचे मोठाले पाऊस हे दिसत नाहीये. त्याचनंतर आपण 3 तारखेला पुन्हा आपल्याला विदर्भाकडून पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. विदर्भाच्या काही ठिकाणी स्थानिक वातावरणाहून 1-2 ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता ही 3 तारखेला जीएफएस मॉडेलने दाखवली आहे. याच्या व्यतिरिक्त कोकण किनारपट्टीला थोडा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. 4 तारखेला ह्या वातावरणात आपल्याला अधिक वाढ होताना दाखवली गेली आहे. आता 4 तारखेला आपल्याला विदर्भाचा संपूर्ण भाग म्हणजे अनेक भागांमध्ये आपल्याला हलके ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त मराठवाडा, मध्य महाराष्ट्र पावसाचं प्रमाण कमी राहील. परंतु आपण पाहू शकता आपल्याला ह्या वातावरणात अधिक वाढ ही 4 तारखेला आणि 5 तारखेला झालेली दिसते. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, त्याचबरोबर विदर्भाचा संपूर्ण भाग ह्या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल. परंतु 6 तारखेला ह्या पावसाचा प्रभाव हा आपल्याला कमी होताना दिसत आहे आणि आपल्याला असं म्हणता येईल की 6 तारखेनंतर राज्यातील पाऊस हा आपल्याला माघारी घेताना दिसेल. 6 तारखेला आपल्या राज्यातील भागातील पाऊस हा कमी होताना दिसेल. आता 7 तारखेला आपण पाहू शकता आपल्याला बऱ्याच भागांमधून पाऊस माघारी घेताना दिसत होते. राज्यात कोरडं हवामान दिसायला आपल्याला सुरुवात होती. केवळ कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही पावसाचं मोठ्या स्वरूपाचं पावसाचं स्वरूप आपल्याला राज्यात दिसत नाहीये. आता 8 तारखेला आपण पाहू शकता राज्यातील संपूर्ण भागातील पाऊस हा आपल्याला उघडताना दिसत आहे. केवळ विदर्भात एकाधिक ठिकाणी स्थानिक वातावरण होण्याची शक्यता आहे. परंतु उत्तर भारताच्या अनेक राज्यांमध्ये जे डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार झालं होतं त्याचा प्रभाव हा आपल्याला झालेला दिसणार आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आता 9 आणि 10 तारखेला आपण पाहू शकता राज्यातील बऱ्याच भागांमधील म्हणजे बऱ्याच म्हणता राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील पाऊस आपल्याला कमी होताना दिसतोय. संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव हा कमी होताना दिसतोय. आणि 11 तारखेला आपल्याला राज्यातील मान्सूनची माघार म्हणजे संपूर्णप्रमाणे मान्सून माघार घेताना दिसत आहे. आणि तिथून पुढे जे पाऊस चालू होतील ते अवकाळी स्वरूपाचे पाऊस असतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची नाहीये. 6 तारखेच्या नंतर आपल्याला राज्यातील संपूर्ण पाऊस हा उघडीप झालेला दिसन आणि 10 आणि 11 तारखेच्या नंतर आपल्याला पावसाचं प्रमाण हे राज्यातून निघून गेलेलं दिसन. त्याच्यानंतर दक्षिण भारतातला पाऊस हा सुरू होताना दिसेल. आता आपण ह्या मॉडेलचा अंदाज जरा थोडासा सविस्तर बघू. तर सध्या आपण पाहू शकता 2 तारखेला आपल्याला भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या मध्यभागी एक डिप्रेशन तयार झालेलं दिसत आहे. आता त्याचा प्रभाव 2 तारखेला आपल्याला विदर्भ, मराठवाड्यापर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ह्या मॉडेलने दाखवला. याच्या व्यतिरिक्त नाशिक, जळगाव, धुळे म्हणजे उत्तर महाराष्ट्रात कदाचित 1-2 ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त मोठा पाऊस नाही. आता 3 तारखेला बघायला गेलं तर आपण ही राज्यात आपल्याला कोरडं हवामान दिसत आहे. परंतु विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये ह्या मॉडेलने देखील आपल्याला पावसाचा अंदाज दाखवलेला आहे. आता 4 तारखेला देखील ह्या कमी दाबाचा प्रभाव आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये झालेलं दिसेल. परंतु तेवढा तीव्र स्वरूपाचे नसणारे, मोठाले पाऊस नसणारे, अवकाळी पाऊस असणारे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची नाहीये. हा पाऊस धुमाकूळ घालणार नाहीये. एकाधिक ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा झालेला दिसेल. याच्या व्यतिरिक्त मोठा पाऊस हा आपल्याला 4, 5, 6 तारखेच्या दरम्यान जे राज्यात आपल्याला वातावरण निर्माण होते त्या काळात होणार नाहीये. फक्त विदर्भात आपल्याला चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली ह्या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व्हायची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला मोठा पाऊस दिसत नाही. आता 6 तारखेला ह्या मॉडेलने देखील आपण पाहू शकता की राज्यातील पाऊस हा बऱ्याच भागांमधील कमी होताना दाखवला आहे. आता विषय असा आहे ज्यांचे सोयाबीन आता काढायला आले आहे आणि ज्यांची काढायला येणार आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, 7 तारखेनंतर तुम्हाला पूर्ण उघडीक भेटणार आहे.
12 ते 13 तारखेपर्यंत कोणत्याच मॉडेलने आपल्याला पाऊस दाखवलेला नाहीये. त्याच्यामुळं जे 7 तारखेच्या नंतर जे काही तुमच्या सोयाबीनच्या कामांचं नियोजन असेल ते तुम्ही लावा. 7 तारखेनंतर आपली शेतीतली कामं उरकायला सुरू करा, कारण की नंतर पाऊस आपल्याला हे करणार नाहीये. कारण की विषय असा आहे की जे बंगालच्या उपसागरात हालचाली होत होत्या त्या हालचाली आता पूर्णतः बंद झालेल्या आहे. जे कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार झाले होते ते आता बंद व्हायला सुरुवात होईल आणि इथून पुढे जे अवकाळी पावसाला जिथे पोषक वातावरण आहे तिथंच अवकाळी पाऊस पडणार. म्हणजे राज्यात सर्वदूर ह्या पावसाचा प्रभाव आपल्याला झालेला दिसणार नाही. आणि ही गोष्ट जाणून घ्या, 9 तारखेच्या नंतर मी तुम्हाला सांगतो ईशान्य जो मान्सून असतो त्याला सुरुवात होईल. म्हणजे दक्षिण भारतातले जे काही राज्य आहेत, चेन्नई त्याचबरोबर कर्नाटक, त्या म्हणजे ह्या आंध्र प्रदेश अशा भागांमध्ये आपल्याला 10 तारखेनंतर ईशान्य मान्सूनचा प्रभाव दिसायला सुरुवात होईल. त्यामुळे महाराष्ट्रातला पाऊस हा आपल्याला 7 तारखेनंतर पूर्णतः उघडलेला दिसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची नाहीये. याच्यानंतर आपल्याला जे काही राज्यात पाऊस येतील ते अवकाळी स्वरूपाचे येतील आणि ते 1-2 ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडतील. याच्या व्यतिरिक्त जास्त धुमाकूळ घालण्याची शक्यता नाहीये.